पाहिली म्हणून मी करत नाही. आमचं बसणं बघितले हे त्याला मान्य होईल असंच असलं पाहिजे, अन्यथा हा वेळ व्यर्थ आहे आमच्यासाठी. म्हणून भाग पडतं म्हणून मी करत आहे असं करू नका. आमचा देव पवित्र आहे. या वेदीवर आता जुन्या कराराप्रमाणे आम्ही अर्पण आणत नसतो, तरी पण आमचं प्रार्थनेचं अर्पण, स्तुतीचं अर्पण, आराधनेचं अर्पण, आमच्या कृतीचं अर्पण, आमच्या विचारांचं अर्पण, आमचं धन्यवाद देण्याचं अर्पण कसं असावं. आमचा देव अब्राहमाचा देव आहे. आमचा देव इसाहाकाचा देव आहे. आमचा देव याकोबाचा देव आहे. सर्वसाधारण असा कोणी मनुष्य नाही त्याला आम्ही फसवणार असू शकतो असा देव नाही. आमच्या अंतःकरणात तुम्हाला आरपार पाहणारा असा आमचा प्रभू आहे. लक्षात ठेवूया, आमचे डोळे बंद करणं देखील त्याच्या गौरवासाठी असावं. त्याच्यात कोणती मिलावट नसावी, त्याच्यात कोणताही दिखावा नसावा. पण माझा देव मला पाहत आहे आणि या ठिकाणी कौवा आहे. माझी प्रीती, मी प्रभूंना किती प्रेम करतो यासाठी एखाद्याच आमच्या पुण्यामध्ये दुखावा असेल तरी आम्ही देऊ आहोत, कारण मी देवाला दाखवत आहे हो येशू माझं तुझ्या प्रेम आहे. प्रियांनो, म्हणून जे काही आम्ही करू कंपल्सरी नाही आपण उभं राहायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये खरेपणा असावा. या आम्ही धन्यवाद देऊ. आराधना जाऊया. ही वेळ 5-7 मिनिट इतके महत्वाचे असेल, पुष्कळांचे जीवन बदलणारे असेल. आम्ही देवाच्या हृदयाला स्पर्श करणारे अशा आराधक असावे, ज्याद्वारे देव त्याचा आत्म्याचा वर्षाव आमच्यावर ओसरत वाहून दे. अशी वेळ आम्हाला हवी आहे. या आराधनेत जाऊया.